जीवनाचे सत्य सांगणारा श्लोक. यद वक्त्रम मुहुरीक्षसेन धनिनां वृषेन चाटून मृषा नैषां गर्ववचः शृणोषि नचतां प्रत्याशया धावसी काले बालतृणानि खादसी परम निद्रासी निद्रागमे तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किं नाम तप्तं तपः. फार सुंदर श्लोक. कवी म्हणतो हरणाला, हे हरणा, अरे जर तू वारंवार श्रीमंतांचे तोंड पाहत नाहीस, त्यांच्या मागे लाडी गोडीचे खुश मस्करीचे खोटे लाटे बोलणे बोलत नाहीस वा कोणत्या आशेनेही धावत नाहीस, भूक लागली असता कोवळे गवत खातोस, झोप आली असता झोपतोस, इतके स्वच्छंदी सुंदर आयुष्य मिळवण्यासाठी सांग बरे मला कोणते तप केलेस. खरोखरच त्या स्वच्छंदी हरणाकडे बघून कवीला हा प्रश्न पडणं किती साहजिक आहे की असं कोणतं पुण्य केलंस बाबा, असं कोणतं तप केलंस की ज्यामुळं तुला हे इतकं सुंदर आयुष्य बघायला मिळालं. यासाठी तुला श्रीमंतांचं तोंड बघायचं नाहीये, त्यांची खुश मस्करी करायची नाहीये, त्यांच्याशी खोटं लाडी गोडीचं काही बोलायचं नाहीये, भूक लागली असता कोणाची परवानगी घ्यायची नाहीये की कोणाचं बंधन आहे म्हणून झोपेतून उठायचं पण नाहीये. खरोखरच हे ईश्वरा, जन्म द्यायचाच असेल तर परत असा एखाद्या स्वच्छंदी पक्षाचा अदरवाईज प्राण्याचा दे, मनुष्याचा नको. कदाचित हेच दुःख सुभाषितकाराच्या या सुभाषितातून पाहायला मिळतं. शुभम भवतु.